नमस्कार मंडळी, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये. यापूर्वी आपण आलेपाक वडी बनवली होती आणि तुम्ही सर्वांनी खूप छान त्याला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला खूप आवडली आणि आज मी तुमच्यासाठी खास थंडीसाठी घेऊन येणार आहे आलेपाक चुरमा. तर हा जो आलेपाक आपला असणार आहे, आलेपाक चुरमा जो असणार आहे ना, तो आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आपण साहित्य वापरणार ते सगळे आपल्या आरोग्यासाठी आणि थंडीमध्ये जे काय आपल्याला त्रास होतो ना त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणजे ते जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते आपल्या आलेपाक चुरमामुळे एकदम पूर्ण प्रॉब्लेम तुमची नाहीशी होतील आणि ही थंडी तुम्हाला खूप छान जाईल. चला तर रेसिपी सुरू करूया. आपण आलं घेतलेलं आहे. 20 रुपयाचं आलं मी आणलेलं आहे. याला भरपूर माती असते, त्यामुळे आपण हे धुवून घेणार आहोत. त्याच्यावरती पूर्ण माती आपल्याला काढायची आहे आणि हे पुसून घ्यायचंय. स्वच्छ असं साफ करून घ्यायचं, पुसून घ्यायचं. अजिबात पाणी नको. याच्यावरती साल काढायची आहे. चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने सर्व साल आपण काढलेली आहे. याचे मी बारीक बारीक तुकडे करणार आहे. तुम्ही पाहिजे तर त्याला खिसून सुद्धा घेऊ शकता. तुकडे केलं तरी चालेल. सर्व आल्याचे आपण तुकडे केलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं आपण घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व आलं आपण काढून घेऊया. पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर छान असं आपली याची पेस्ट तयार झालेली आहे. आलं शरीरात उष्णता वाढवतं, कफ कमी करतं, खोकल्यात खूप आराम देतं आणि पचन सुद्धा सुधारतं. एका वाटीमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. तर पहा, पाऊण वाटीपर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी आहे. आता हे पुन्हा आपण हे आलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही अंदाजा सुद्धा याचा साखरेचा वापर करू शकता. तर हे पाऊण वाटी आहे, तर मी एक वाटी घेणार आहे. म्हणजे जेवढी आपली आल्याची पेस्ट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला साखर घ्यायची आहे. साखरच घ्यायची आहे. साखर का घ्यायची आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एक वाटी ही साखर घेतलेली आहे. आता हे साखर सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि पाणी न घालता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. छान असं आपण ही पेस्ट तयार केले आणि आपण साखर टाकल्यामुळे एकदम पातळ असे ही आल्याचं मिश्रण झालेलं आहे. आणखीन काही साहित्य लागणार आहे. तर इथे मी 6 काळी मिरी घेतली आहेत. मिरे कप पातळ करतात आणि आल्याचे जे गुण आहेत ते शरीरामध्ये पटकन शोषले जावेत यासाठी मदत करतात. तर 6 घ्यायचे आहेत. कमी प्रमाणात करतोय त्याच्यामुळे कमी घेतलेला आहे. 2 मी हिरवी वेलची घेतलेली आहे. इलायची उष्णता बॅलन्स करते, पचन सुधारते आणि स्वादही छान बनवते. तर 2 घ्यायचे आहेत. याच्यावरची जी साल आहे ना ती साल आपल्याला नको. याच्यामध्ये जो काळा जे दाणे आहेत वेलचीचे तेच आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे साल आपण काढूया. जर साली सकट वाटलं आपण जर याचं पावडर केलं तर ते ना मध्ये कचकच लागेल. त्याच्यामुळे साल नाही घ्यायची आणि याची पावडर बनवायची आहे. तर इथे एक पॅन गरम करायचा आहे आणि पाव चमचा तूप आपण यामध्ये गरम करणार आहोत. आपण जे आल्याचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यामध्ये पूर्ण आपण काढून घेऊया. गॅस स्लोच ठेवायचा आहे. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करायचं आहे. थोडंसं गरम करूया. तर आता गॅस खूपच स्लो आहे त्याच्यामुळे मी स्लो टू मिडियम गॅस करणार आहे. अगदी फास्ट नको किंवा एकदमही स्लो नको. जास्त स्लो असेल तर पटकन बनणार नाही. आता हे जे पातळ मिश्रण आहे आपल्याला हे घट्ट करायचं आहे. त्याच्यामुळे आपण जरासा गॅस वाढवलाय आणि पहा मिश्रण आपलं हे जरासं घटसर व्हायला झालं आहे. रंग सुद्धा याचा बदललेला आहे. साखर घातल्यामुळे त्याला बबल्स आलेले आहेत. आपल्याला आणखीन थोडंसं याला शिजवायचं आहे. आलेपाक जर बनवायचा असेल तर परफेक्ट हे मिश्रण तयार आहे. तुम्ही गॅस बंद करू शकता. आपण मिरीचं मिश्रण घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण सेंधव मीठ घालतोय. सेंधव मीठ डायजेशन सुधारतं, सूज कमी करतं आणि कफावर खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर हळद सुद्धा घालणार आहोत. हळद नॅचरल अँटीसेप्टिक आहे. सूज त्याबरोबर थंडी, घसा दुखणे यावर खूपच उत्तम आहे. सर्व आपण मिक्स करूया. आलेपाक बनवायचा असेल तर लगेच तुम्ही गॅस बंद करा आणि तूप किंवा तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे काढून घ्या आणि वडी पाडा. पण आपण याला चुरमा करणार आहोत आलेपाकचा, त्याच्यामुळे आणखीन आपण हे शिजून घेऊया. तर आणखीन 2 मिनिटं आपण हे शिजून घेतलं की त्यानंतर हे मिश्रण हे अगदी घट्ट व्हायला लागतं. म्हणजे आपली जी साखर आहे ती पुन्हा साखरेमध्ये रूपांतरित होते. आता आपण गॅस बंद करूया आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं तूप घालून हे मिक्स करूया आणि गार होऊ देऊया. तर आपण जी साखर घातली होती ती विरघळली आणि पुन्हा क्रिस्टल होते, तेव्हा त्याला आपण धागेवाली मिश्री म्हणतो किंवा आपण याला खडीसाखर सुद्धा बोलतो, जे आयुर्वेदिक दृष्ट्या खूप चांगलं मानलं जातं, ज्याच्यामुळे थ्रोट, आवाज बसणे, ड्राय कफ यासाठी अगदी परफेक्ट आहे. आलेपाक चुरमा तयार आहे.
हे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये पावडरसुद्धा करू शकता. आम्ही असंच खातो. सकाळचं जे दुपारचं आपलं जेवण आहे त्यानंतर थोडंसं खायचं आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर थोडं खायचं आहे. पूर्ण थंडी एकदम तुमची बेस्ट जाणार. पावडर केली असेल तर तुम्ही अर्धा चमच ही पावडर आणि अर्धा चमच मध मिक्स करून घेऊ शकता. कोमट पाणी तुम्ही अर्धा कप घेऊ शकता, त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा पावडर मिक्स करू शकता. हे सुद्धा तुम्ही रात्री घेऊ शकता, दिवसातून एकदा घ्यायचं आहे. आणि जर समजा लहान मुलांना देणार असाल तर जास्त नाही द्यायचं, एकदम किंचितसं तुम्हाला द्यायचं. इतका तुकडा तुम्ही त्यांना देऊ शकता. आलेपाक वडी आपण घेतो तर त्या मोठ्या बनतात आणि मग आपण लहान मुलांना देऊ शकत नाही. मग आलेपाक चुरमा तुम्ही नक्की बनवा, कारण की ही औषधी आहे. याच्यामध्ये सर्व जे घटक साहित्य वापरले सगळे औषधी आहेत, तर हे खूप चांगलं काम करतात. कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.